आपल्यासोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सर, तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या निमित्त तुम्ही जनतेला काय सांगाल? आपल्या ABP माझाने गणरायाची स्थापना करून आपला जो सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे हा या ठिकाणी सर्व समाजाला, सर्व बंधुभावांना जोडणारा हा धार्मिक सोहळा या ठिकाणी आपण साजरा केला. त्याबद्दल मी ABP माझांचे खूप खूप आपल्या सर्व सहकारी, आमच्या संपादक माननीय सरिताताई कौशिकजी आणि सर्वांचे या ठिकाणी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो. आणि या गणरायाच्या स्थापनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजूर जनतेला जी नैसर्गिक आपत्ती काही प्रमाणात आली आहे त्या नैसर्गिक आपत्तीतून निघण्याची गणराया शक्ती आम्हाला देव आणि महाराष्ट्राच्या समृद्धीकरता महाराष्ट्रातील संस्कार, संस्कृती आणि सामाजिक या ठिकाणी आपल्या सर्वांची बांधिलकी आहे. ही बांधिलकी कायम राखण्याची शक्ती या ठिकाणी गणराया आपल्या सर्वांना देतील, महाराष्ट्राला देतील. आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं जे काही जीवन आहे, सर्वांचं जीवन मंगलमय राहो, सर्वांना उदंड आयुष्य लाभो, कुणाच्याही जीवनामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको, अशी गणरायाचरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपल्यालासुद्धा मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. पण या सगळ्यामध्ये तुमच्या बोलण्यात एक उल्लेख आलेला होता, म्हणजे सामाजिक बांधिलकीचा. आणि हा गणेशोत्सव तसं पाहायला झालं तर थोडा आव्हानात्मक गेला राज्य सरकारसाठी. एकीकडे आंदोलन, दुसरीकडे गणेशोत्सव, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर. नाही, मला असं वाटतं की गणरायाच्या स्थापना ही सामाजिक सलोखा निर्माण करणारी आहे. याकरताच गणरायाची स्थापना बाळ गंगाधर टिळकांनी केली होती की सर्व समाजांना एकत्रित संघटित होऊन समृद्ध देश घडावा, समृद्ध महाराष्ट्र घडावा आणि समाजसुद्धा मजबूत व्हावा. मला असं वाटतं की आंदोलनं वगैरे काही होत असतात, त्याला काही फार गणरायाचं त्याला काही संबंध जोडू नये. पण सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक समाजाला त्यांचा अधिकार मिळावा, ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. शेवटी मराठा समाजाला मराठा समाज म्हणून जे काही न्याय मिळण्याची आवश्यकता आहे ती देण्याची सरकार म्हणून आम्ही काम केलं आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचं सरकार हे नेहमीच मराठा समाज आणि त्या ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे असो की त्या ठिकाणी आर्थिक सामाजिक सर्वेक्षणातनं समाजाला मजबूत करायचा विषय असो, माननीय देवेंद्रजींनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आणि सोबतच काम करताना OBC समाजालासुद्धा त्या ठिकाणी कुठलाही त्यांच्या हक्काचं जाऊ नये, या ताटातलं काढून त्या ताटात, त्या ताटातलं काढून त्या ताटामध्ये, हे भूमिका सरकारची मुळीच नाही आहे. त्यामुळं सामाजिक सलोखा कायम आहे. आंदोलनातून काही सामाजिक सलोखा बिघडला नाही आहे आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशी काही महाराष्ट्राची स्थिती नाही आहे. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. या महाराष्ट्राला धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वलय आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यातनं काही आमचा सलोखा कायम राहील. आणि माझी जबाबदारी आता OBCच्या उपसमितीचा मी त्या ठिकाणी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष नेमल्यामुळं आणि तिकडे राधाकृष्ण विखे पाटीलजीसुद्धा कॅबिनेट सब कमिटीचे मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतही 4-5 लोकांची टीम आहे. माझ्यासोबतही भुजबळसाहेब, पंकजाताई, गुलाबराव पाटील, दत्ता भरणे अशी एक टीम आहे. तर आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राखू, हीच गणरायाची प्रार्थना करतो. मात्र सर, यामध्ये 2 गट मात्र मंत्रिमंडळात असलेले पाहायला मिळतात, अशी चर्चा होऊ लागली आहे. कारण जेव्हा ही OBCसाठी उपसमिती नेमली गेली त्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली होती. मात्र हे देखील कुठेतरी, हे सगळं सांभाळताना देखील तारेवरची कसरत होती. त्यांची नाराजी देखील कशी दूर करणार? नाही, भुजबळ साहेबांची मी आज आणि परवाही बोललो. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की जो मूळ कुणबी प्रमाणपत्र किंवा दाखले किंवा काहीतरी पुरावा आहे किंवा शिंदे समितीचा जो त्या ठिकाणी
जो सर्वेक्षणाचा रिपोर्ट तयार करून जे खरंच त्या ठिकाणी ओबीसीमध्ये येण्यासाठी पात्र कुणबी समाजाचे जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. त्यांचा आक्षेप जो आहे तो सरसकट शब्दाबद्दल किंवा सरळ ॲफिडेविटनी कोणी येणे किंवा सरळ त्या ठिकाणी काही पुरावे नसताना ओबीसीमध्ये येणे वगैरे काही बाबी त्यांच्या चर्चेतनं मला त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत. आणि निश्चितपणे सरकारची ही भूमिका आहे की एक तरी पुरावा, एक तरी त्या ठिकाणी ओबीसीबद्दलचा दाखला किंवा एक तरी त्या ठिकाणी काहीतरी डॉक्युमेंट हे जर असेल तर निश्चितपणे त्या समावेश करण्याला कोणाची ना नाही आहे. पण सरसकट शब्दाला ही पहिल्यापासून सर्वच ओबीसी लीडरची या राज्यातल्या सर्वच ओबीसी समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते याच आहे की ओबीसी आधीच त्या ठिकाणी 353 जातीचा 18 पगड जाती 12 बोलतेदाराचा समाज आहे आणि यातनंच जे आरक्षण आहे आणि त्यामुळं सहज असं वाटतं की कोणी जर दुसरा कोणाही व्यक्ती जर ओबीसीमध्ये आला, जसं शेड्यूल कास्टमध्ये आपल्याला जाता येत नाही, शेड्यूल ट्राईबमध्ये जाता येत नाही, ओबीसीमध्ये सुद्धा पुरावा असला त्यांनी यावं अशी साधारण मागणी आहे. आणि मराठा समाजाबद्दलही आपण 10% EWS केलेला आहे आणि मराठा समाजातसुद्धा आता बऱ्यापैकी आमचा जर या ठिकाणी पश्चिम विदर्भ पकडला तर बऱ्यापैकी ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे ते ओबीसीत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणबी जातीचे दाखले आहेत त्यामुळे ते कोण ओबीसीमध्ये आहेत. आणि आता मराठवाड्यामध्ये सुद्धा जे काही सर्वेक्षणाअंती जे काही ज्या ठिकाणी थोडासाही कुठल्या रेव्हन्यू रेकॉर्डमध्ये किंवा कुठल्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये कुठल्या तरी रेकॉर्डमध्ये जर काही पुरावा असेल मला वाटतं त्याबद्दलची कुणाची ना नाही आहे. बहुसंख्य ओबीसी समाज बांधव हे आजही आंदोलन करत आहेत अनेक भागांमध्ये, तर त्यांना तुम्ही काय आश्वस्त कराल, काय आवाहन कराल? कारण की आज नागपूरमध्ये तर आंदोलन मागे घेतले, पण अनेक भागामध्ये सध्या हे आंदोलन होत असताना आपल्याला पाहायला मिळते, उपोषण होत असलेलं पाहायला मिळत आहे. नाही, शेवटी सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यातनं कॅबिनेट सब कमिटीनी एक अहवाल तयार करायचा असतो. तो माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्याच्यावर निर्णय घ्यायचे असतात. पण मला असं वाटतं की फार काही त्या ठिकाणी जेव्हा आम्ही चर्चा करू त्या चर्चेतनं मला वाटतं दोन्ही समाज आमोरसमोर येणार नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाज हा आमोरसमोर येणार नाही याची काळजी आम्ही घेणारच आहे. पण नक्की हे सांगणार आहे की कुणाचा कमी करून कुणाला देण्यापेक्षा दोन्ही समाजाला काय चांगला न्याय देता येईल आणि दोन्ही समाजाकरता काय व्यवस्थित करता येईल आणि सामाजिक सलोखा कसा कायम राहील हे मात्र नक्की करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.